नागपूरमध्ये भांडेवाडी परिसरामध्ये बिबट्या शिरलाय असं समजतंय। राज्यभरात बिबट्यांचं मानवी वस्तीत येणं अजूनही थांबत नाही। ही दृश्य आपण बघतोय, या बिबट्याचं शेपूट आपल्याला पाहायला मिळतं या दृश्यामध्ये। नागपूरमध्ये भांडेवाडी परिसरामध्ये हा बिबट्या शिरलेला आहे। यापूर्वी सुद्धा कोल्हापूरमध्ये, नाशिकमध्ये अशा पद्धतीने बिबट्या शिरलेला आणि त्याच्यानंतर किती मोठा गदारोळ माजला हे आपण बघितलेलं होतं। आणि आत्ताची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पुढारी न्यूजवर आपण बघतोय। नागपूरमध्ये भांडेवाडी परिसरात बिबट्या शिरलेला आहे, त्याचा हे शेपूट आपल्याला पाहायला मिळतंय। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। जितेंद्र, आता बिबट्या नेमका कुठे आहे? वनविभाग दाखल झालाय का? काय नेमकी या ठिकाणी परिस्थिती आहे? रिद्धी, गेल्या काही दिवसांपासून राज्यात वन्यजीव आणि मानवी संघर्ष वाढतोय। खास करून बिबट्यांचं मानवी वस्तीमध्ये पलायन होत असल्याचं दिसून येत आहे आणि तसाच अनुभव आता नागपुरातही पाहायला मिळत आहे। नागपूरच्या भांडेवाडी परिसरामध्ये, म्हणजे भांडेवाडी हा डम्पिंग यार्ड आहे महानगरपालिकेचा आणि मोठ्या प्रमाणात तिथे नागपूर शहरातील कचऱ्याचं डम्पिंग होतं। या भांडेवाडी परिसरामध्ये सकाळी एका इमारतीत बिबट असल्याची माहिती तेथील नागरिकांना मिळाली। त्यानंतर याची माहिती जी आहे ती जे प्राणीमित्र संघटना आहे त्यांना देण्यात आली। प्राणीमित्र संघटना तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी बिबट असल्याची खात्री केली आणि त्यानंतर वन विभागाला माहिती देण्यात आली। आता वन विभागाचे कर्मचारी, पोलीस कर्मचारी आणि रेस्क्यू टीम म्हणजे ट्रान्झिट सेंटरची रेस्क्यू टीम देखील आता घटनास्थळाकडे रवाना झाली आहे। मात्र बिबट असल्याची माहिती मिळताच परिसरामध्ये बघ्यांची मोठी गर्दी बघायला आपल्याला मिळून राहिलेली आहे। मोठ्या प्रमाणात नागरिक गोळा झालेले आहेत। हा बिबट हा सकाळी 7च्या सुमारास असल्याची, म्हणजे शिरला असल्याची माहिती समोर येते। नेमका हा बिबट मादा आहे की नर ते अजूनपर्यंत कळू नाही शकलेला आहे। मात्र हा जखमी असू शकतो कारण तो एकाच ठिकाणी बसलेला आहे। हा जो परिसर आहे भांडेवाडी डम्पिंग यार्डचा, हा शहराच्या सीमेवरील आहे आणि त्याच्या बाजूला असलेलं मोठं शेती आहेत किंवा तिकडे एक जंगल सदृश्य देखील मोठ्या प्रमाणात तिकडे वस्ती आहे। त्यामुळे हा बिबट तिकडनं आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। सध्या जे आहे ते पोलीस तिथे पोहोचलेले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करत आहेत। बघ्यांची मोठी गर्दी झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता वन विभाग आणि रेस्क्यू टीम देखील या बिबटला रेस्क्यू करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण जितेंद्र, वन विभागाने नेमकं काय त्या ठिकाणी केलेलं आहे? अशा वेळेला पिंजरा लावला जातो आणि मग पकडायचा प्रयत्न केला जातो। अशा पद्धतीनं वन्यजीव जर मानवी वस्तीत आला असेल तर त्या दृष्टीनं वन विभागानं काय खबरदारी घेतली आहे? सध्या वन विभागाची टीम इथे पोहोचली असून नेमका बिबट कुठे आहे त्याच्या जागेची पाहणी करण्यात येत आहे। कुठून त्याला रेस्क्यू करण्यात येईल किंवा कुठून त्याला पकडण्यात येईल, डाग कसं मारता येईल याचा आता शहानिशा अगोदर करण्यात येत आहे आणि त्यानंतर जे आहे तो त्यानुसार मग वन विभागाचे कर्मचारी आणि रेस्क्यू टीम आपला पुढील प्लॅन तयार करणार आहेत। मात्र सध्या इथे गर्दी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे थोडंसं रेस्क्यू करण्यात देखील जे रेस्क्यू टीम आहेत त्यांना अडचणींना सामोरे जावं लागू शकतं। त्यामुळे अगोदर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी ते गर्दीवर नियंत्रण आणणे देखील तेवढंच महत्वाचं आहे। वन विभाग आणि रेस्क्यू टीम आपलं काम करत आहे। ते नेमकं बिबट किती मोठा आहे आणि तो नेमका कुठे लपलाय, कारण हे जे सुरुवातीला व्हिज्युअल्स आले होते तो एका खोलीतील होते। ही 2 मजल्याची इमारत आहे आणि या इमारतीच्या एका माळ्यावर हा बिबट असल्याची माहिती मिळते। त्यामुळे नेमका आता तो कुठे असू शकतो, इमारतीमधून जे नागरिक आहेत किंवा तिथे जे राहणारे लोक होते त्यांना बाहेर करण्यात आलेलं आहे आणि कसं रेस्क्यू करण्यात येईल यावर आता रेस्क्यू टीमचे जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत ते विचार करतायत। आता ज्या इमारतीचा उल्लेख तुम्ही केला जितेंद्र, आपण दोन्ही दृश्य सध्या प्रेक्षकांना दाखवतोय। एकीकडे दृश्य ज्या इमारतीमध्ये हा बिबट्या शिरलेला आहे, कारण बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणावर तिथे आहे त्यामुळे तिथेच तो असेल असा अंदाज बांधायला हरकत नाही। आणि दुसरी दृश्य आहेत ज्याच्यामध्ये शेपूट स्पष्टपणे त्या बिबट्याचं पाहायला मिळतंय। नेमकं ही रहिवासी इमारत आहे का? त्याच्या आजूबाजूला आणखी कुठल्या इमारती आहेत का? तिथल्या लोकांना सुद्धा सुरक्षित जागी आणलंय का? आणि त्याच्यापेक्षा मोठा प्रश्न म्हणजे इतकी बघ्यांची गर्दी आहे ती नियंत्रित करणं सध्या गरजेचं असेल, त्याच्यावर काही उपाययोजना होत आहेत का? नक्कीच रीती, आता हा जो डम्पिंग यार्ड आहे म्हणजे हा भांडेवाडी परिसर आहे तो पूर्व नागपुरातील परिसर आहे। शहराच्या सीमेवरील हा परिसर आहे आणि इथून ग्रामीण भागही सुरू होतो। त्यामुळे हा ग्रामीण भागातील जो बिबट आहे तो इकडे फिरत वस्तीत आल्याची शंका किंवा जो अंदाज आहे तो व्यक्त करण्यात येत आहे। आणि महत्वाचं म्हणजे इथे इमारती आहेत, घर राहणारी ही वस्ती आहे, लोकांची इथे वास्तव्य आहे आणि अशा परिस्थितीमध्ये बिबट कसा आला हा देखील महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतो। कारण यापूर्वी या भागामध्ये
परिसरामध्ये तरी बिबट दिसल्याचा गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा अलीकडच्या काळात बिबट दिसलेला नव्हता. त्यामुळे हा नेमका कसा आला हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे, कारण इकडे जो आहे तो वर्कर क्लास आहे, जो मजूर वर्ग असतो तो मोठ्या प्रमाणात इकडे काम करतो. डम्पिंग यार्ड आहे आणि त्या डम्पिंग यार्डवर कुत्र्यांचाही मोठ्या प्रमाणात वावर असतो. त्या कुत्र्यांच्या शिकारीसाठी तर बिबट इकडे आला नाही ना, असंही पाहण्यात येत आहे. त्यामुळे नेमकं आता पहिला प्रयत्न जो राहणार आहे तो गर्दीवर नियंत्रण मिळवणं. गर्दी, कारण बिबट जर हा जखमी अवस्थेत असेल तर तो जखमी कसा झाला, जखमी नसेल तर तो तिथं आतमध्ये शिरलाय आणि गर्दीमुळे तो आतमध्ये लपून बसलाय का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर आक्रमक झाला तर तो इतरांवर हल्ले करू शकतो आणि त्यामुळे इतर जण जे नागरिक आहेत सामान्य ते देखील जखमी होऊ शकतात. त्यामुळे अगोदर पोलिसांना जे नियंत्रण मिळवायचं आहे ते गर्दीवर नियंत्रण मिळवायचं आहे आणि त्यानंतर मग सुरक्षितपणे रेस्क्यू करणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं काम आणि आव्हानात्मक काम आता रेस्क्यू टीम समोर असणार आहे. जी अगदी, आणि त्याच्यामुळे रेस्क्यू टीमकडेच अत्यंत महत्त्वाची आणि जिकिरीची ही जबाबदारी असेल असं म्हणायला हरकत नाही. अशा वेळेला खरं तर तुम्ही म्हणालात जितेंद्र की कदाचित जखमी असू शकतो बिबट्या, कारण हालचाल काही फारशी विशेष होत नाहीये. अशा वेळेला हा जखमी एखादा वन्य प्राणी असेल आणि जर तो मानवी वस्तीत शिरला असेल तर त्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून काही विशेष प्रयत्न होऊ शकतात का? आता हा जखमी जर असेल तर कशामुळे हा जखमी झालेला आहे ते देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिकारीमध्ये जखमी झालेला आहे की कोणी याच्यावर हल्ला केलेला होता, आणि जर हिंस्र पशु आहे हा आणि हा जर जखमी झालेला असेल तर हा तो आणखी जास्त हिंस्र होऊ शकतो. त्यामुळे जे आहे ते वन विभागाला देखील अगोदर आणि जे रेस्क्यू टीम आहे त्यांना देखील आता आपलं म्हणजे पूर्ण याची शहानिशा केल्यावरच योग्य पावलं उचलणं यांच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र बघ्यांची गर्दी एकीकडे आणि त्यामुळे याला आता रेस्क्यू कसं करण्यात येतं, किती वेळ लागतो, नेमका हा बिबट जखमी आहे की योग्य आहे ते ठरवून मग रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात येईल. निश्चित, आणि रेस्क्यू ऑपरेशनचे पुढचे तपशील तुमच्याकडून वेळोवेळी घेऊ. सध्या धन्यवाद जितेंद्र माहितीसाठी.